सरकारी ऑडिटर पुंडलिक साहेब डाक बंगल्यात उतरले होते. डाक बंगल्याची देखरेख करणारा रामरतन मोठा टापटीप आणि शिस्तीचा माणूस होता. सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो मनापासून करायचा. पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर आले. त्याला फक्त 2च दिवस झाले होते, पण तेवढ्या वेळात त्यानं त्यांची मर्जी संपादून घेतली होती. सकाळी पुंडलिक कचेरीवर जाण्याची तयारी करीत असताना तो त्यांच्याकडे आला आणि त्यानं निरोप सांगितला. फिरोजबाईंनी हवेलीवर बोलवलंय आज रात्री डिनरला. फिरोजबाई? कोण फिरोजबाई? हवेलीच्या मालकीनबाई. त्यांचं घराणं या गावात सगळ्यात श्रीमंत आणि जुनं. त्या कुटुंबामध्ये आता फक्त फिरोजबाई शिल्लक राहिलेत. 70ला आल्या असतील. त्या एकट्याच असतात. नवीन कुणी आलं की ओळख करून घेतात. आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स आणि डिनर असा जंगी प्रोग्राम ठेवलाय त्यांनी. रात्री उशीर होईल तेव्हा हवेलीवरच राहायची व्यवस्था केली. हे मुद्दाम सांगितलंय. आज रात्री ना? येतो म्हणून सांग. मला देखील आवड आहे नव्या नव्या वल्लींना भेटण्याची. साहेब, काही वेळ घुटमळून मग रामरतन म्हणाला, आपण हवेलीवर गेला नाही तर बरं होईल. काय म्हणालास? साहेब, तुम्हाला कदाचित पटायचं नाही, पण काहीतरी सबब सांगा बाईंना आणि जायचं टाळा. अरे पण का? मी बोर होतो इथं. तेवढीच एक संध्याकाळ मजेत जाईल. मग संध्याकाळी जा आणि तसेच परत या. रात्री राहू नका हवेलीवर. का? अरे ती 70ची म्हातारी. ती काय मला खाऊन टाकणार आहे? काही सांगता येत नाही साहेब. याआधी 2 वेळा डाक बंगल्यावरचे साहेब रात्री फिरोजबाईंच्याकडे राहिले. मग ते परत आले नाहीत? आले, पण त्यानंतर 4-5 दिवसात हार्ट अटॅक येऊन इथंच खलास झाले. जाऊन आल्यानंतर 4-5 दिवसांनी म्हणतोस ना? मग संबंध काय त्यांच्या मरणाचा आणि तिच्याकडे जाण्याचा? तिनं त्यांच्यावर न कळत विषप्रयोग वगैरे केला असता तर लगेच मेले नसते का ते? 4 दिवस वाट कशाला पाहिली असती? ते काही नाही. संध्याकाळी तू गाडी तयार ठेव. मी जाणार आहे हवेलीवर. रामरतनला याहून अधिक विरोध करता आला नाही. म्हणजे तसं काही सांगण्यासारखं कारणच नव्हतं त्याच्याकडं. आणि तरीही तो म्हणत होता. त्यात तथ्य होतंच. 7-8 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. रात्रीची वेळ होती आणि घरकामाची माणसं घरी गेली होती. फिरोजबाई त्या हवेलीत एकट्याच होत्या. अलीकडं त्यांना लवकर झोप लागत नसे. डोळा लागला तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. अचानक घड्याळाच्या टोल्यांनी त्यांना जाग आली. जुन्या भल्या मोठ्या घड्याळात 12 टोले पडले. ते त्यांनी मोजले आणि क्षणभर शांतता पसरली. पुन्हा एकामागून एक असे 5 टोले फिरोजबाईंना ऐकू आले. त्या खूपच घाबरल्या. त्यांनी खोलीतला दिवा लावला आणि त्या तशाच बसून राहिल्या. हळूहळू त्यांच्या डोळ्यावर झोप चढायला लागली. दिवे तसेच जळत ठेवून त्या झोपी गेल्या. परत एकदा घड्याळात टोले पडायला लागले. छातीत धस होऊन फिरोजबाई जाग्या झाल्या. या दुसऱ्याही वेळी 12 टोले पडले. क्षणभर भयप्रद शांतता पसरली आणि पुन्हा एकदा घड्याळानं सावकाश गंभीरपणे 5 टोले दिले. काय असेल हा प्रकार? भाच म्हणावा तर आपण चांगल्या टकटकीत जागे आहोत. मग ही कशाची तरी सूचना तर नसेल? कशाची? मरणाची? पुन्हा पहाटेकडे त्यांना ते टोले ऐकू आले. यावेळेस त्या झोपल्या नव्हत्या. लख्ख जाग्या होत्या. आणि तरीही तेच 12 टोले आणि नंतर 5. त्या चक्रावून गेल्या. मग त्यांना एक पुसटशी आठवण झाली. लहानपणी त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की या घड्याळानं टोले ऐकवले की माणूस मरतं. पण किती दिवसांनी? तेच तर घड्याळ सांगतं. 5. आणखी 5 दिवसांनी आपण मरणार. भीतीनं त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला. पण फिरोजबाई सहसा हाय खात नसत. आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून संकटाला तोंड द्यायचं अशी त्यांची वृत्ती होती. त्यांनी डॉक्टर रुस्तुमजींना बोलावणं पाठवलं. झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षरही न सांगता नुसतं रात्रीचं डिनर, गप्पाटप्पा आणि हवेलीत एक रात्र राहण्यासाठी
आपल्याला नुसता भासच होत असेल तर रुस्तुमजींना टोले ऐकू येणार नाहीत. आले तर तो आपल्याला वेड्यात काढणार नाही. आधीच सांगितलं तर मात्र म्हणेल, 12वर 5 17 टोले. ह्या वय झालंय तुमचं, आता डोकं फिरणारच. रुस्तुमजीला टोल्याविषयी सांगितलं नाही, तरी त्यांच्याबरोबर हसत हसत वाईन घेताना फिरोजबाईंच्या मनात भीती काट्यासारखी ठुसठुसत होती. अखेरीस टोले परत ऐकण्यासाठी मनाची तयारी करून फिरोजबाई झोपी गेल्या. त्यांच्या बेडरूमच्या समोरच पण पॅसेजच्या टोकाला असलेल्या बेडरूममध्ये रुस्तुमजी झोपले. अपरात्री पुन्हा एकदा कालच्यासारखीच फिरोजबाईंना जाग आली. मात्र आज 12 नंतर 4 टोले पडले. बरोबर आहे, त्यांच्या आयुष्यातला आणखी एक दिवस कमी झाला होता. 4 दिवस, फक्त 4 दिवस. सकाळ झाली. फिरोजबाई आणि रुस्तुमजी दोघंही ब्रेकफास्टला बसली. राधाबाईनं तयार केलेले टोस्ट, आमलेट आणि वाफ येणारी कॉफी यांचा समाचार घेऊ लागले. रुस्तुमजी फिरोजबाईंना म्हणाला, तुला एक डॉक्टर म्हणून सांगतो, तुझी तब्येत एकदम फर्स्ट क्लास आहे. तुला काहीही झालेलं नाही. आणखी 10 वर्ष बिलकुल काळजी नाही बघ. फिरोजबाई हसल्या, मग म्हणाल्या, थँक्यू डॉक्टर. काल रात्री झोप कशी लागली? ते मात्र विचारू नकोस. रात्री 3 वेळा जाग आली मला, घड्याळाच्या टोल्यांनी. आणि तिसऱ्या वेळी जो जागा झालो तर परत मला झोपच येईना. म्हणून तसाच बसत राहिलो. कुठलं विचित्र घड्याळ आहे घरात? ते भंगारमध्ये देऊन टाक अगोदर. 16-16 टोले पडतात त्याच्यात, ते पण 3-3 वेळा. त्यासाठीच रात्री राहायला बोलवलं मी तुम्हाला. आधी सांगितलं असतं तर तुम्ही मला वेड्यात काढलं असतं, भास झाला म्हटलं असतं. म्हणून म्हटलं तुम्हाला ऐकवावे ते टोले. पण असं चमत्कारी घड्याळ तू ठेवलंच कशाला घरात? रुस्तुमजीनं विचारलं. मी कशी ठेवेन? पण भंगारमध्ये काढायला हवेलीत घड्याळ तर हवं ना. म्हणजे? रुस्तुमजीनं चमकून विचारलं. आज दिवसभर मी अख्खी हवेली पालती गाठली, पण ते टोले देणारं घड्याळ कुठंच सापडलं नाही मला. आणि ते कधीच नव्हतं या हवेलीत. तरीही असं क्वचित केव्हा केव्हा तरी त्याचे टोले मात्र ऐकू येतात. रुस्तुमजी काहीच न बोलता भारल्यासारखा बसून राहिला. ज्यामुळं फिरोजबाईंची भीती कमी होईल असं काहीच तो सांगू शकला नाही. हवेलीत नसलेल्या त्या घड्याळानं पुढच्या 3 दिवसात पुन्हा काही टोले दिले नाहीत. फिरोजाबाईंना याचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यापायी त्यांची भीती देखील काहीशी कमी झाली. तरीही आता आपण ही हवेली आणि हे जग कायमचं सोडून जाणार अशी धाकधूक त्यांना क्षणोक्षणी वाटतच राहिली. असे 3 दिवस गेले. शेवटचा 4था सबंध दिवस फिरोजबाई रोजचे व्यवहार करता करता, कोणालाही विशेष काही न सांगता मनातून मरणाची वाट पाहत राहिल्या. आणि रात्री राधाबाई बातमी घेऊन आली. रुस्तुमजी डॉक्टर एकाएकी हृदयक्रिया बंद पडून त्यांच्या दवाखान्यामध्येच मरण पावला होता. काय अर्थ असेल याचा? फिरोजबाई विचार करीत राहिल्या आणि एकदम त्या शहारल्या. घड्याळाच्या टोल्यांनी आपलं मरण वर्तवलं असताना ते खरं होण्याच्या आतच रुस्तुमजींनी ते टोले ऐकले आणि आपल्या वाट्याचं मरण मधल्यामध्ये स्वतःवर ओढवून घेतलं. आपल्याऐवजी तो बळी गेला. त्यानंतर गेल्या 7-8 वर्षात 5-6 वेळा तरी फिरोजबाईंना घड्याळाचे टोले ऐकू आले. दरवेळेस त्यांनी कुणाला ना कुणाला आपल्या घरी जेवायला आणि रात्री राहायला बोलावलं. एकदा गावातलाच एक उद्योजक, एकदा हवेलीचं ऐतिहासिक संशोधन करायला निघालेला एक प्राध्यापक, 2 वेळा डाक बंगल्यावर नुकतेच आलेले सरकारी नोकर, एकदा एक पोलीस अधिकारी आणि एकदा तर बिचारा योगायोगानं आलेला एक वाट चुकलेला प्रवासी. त्यांच्यापैकी प्रत्येकजण त्या अदृश्य घड्याळाचे टोले ऐकायचा आणि 4च दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन खलास व्हायचा. फिरोजबाईंनी पुन्हा एकदा आपल्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी पुढे ढकलून मरणाला हुलकावणी दिलेली असायची. घड्याळाच्या टोल्यांची सूचना त्यांना आता स्वतःच्या मरणाची वाटत नसे, आपल्या हातून घडणार असलेल्या अपराधाची वाटे. असा अपराध
की जो केल्या वाचून जिवंत राहता आलं नसतं आणि जो उघडकीला येण्याची कधीच शक्यता नव्हती. यावेळी पुंडलिकांचा नंबर लागला होता. कालच फिरोजबाईंना ते 12 आणि 5चे टोले ऐकू आले होते. सकाळीच धावपळ करून त्यांनी राधाबाईकडून डाक बंगल्यावर निरोप पाठवला होता. पुंडलिक हा कशा प्रकारचा माणूस असेल? तो काही गैरसमज तर करून घेणार नाही ना? यायला नकार तरी देणार नाही ना? अशा अनेक शंका त्यांच्या मनात येत होत्या. तरीही त्या पुंडलिकांची वाट पाहत बसल्या. ठरल्याप्रमाणे पुंडलिक आले. गप्पा कल्पनेच्या पलीकडे रंगल्या. ड्रिंक्स झाली. चिकन मटणाचं उत्तम जेवण झालं. फिरोजबाई आपल्या बेडरूममध्ये आणि पुंडलिक पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले. त्यानंतर चौथ्या दिवशीची रात्र. राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली. तेव्हा मध्यान रात्र उलटून गेली होती. कुणीतरी मदतीला चला. फिरोजबाई गेल्या कधी नव्हे ती आज मी हवेलीत थांबले. बाईंनी हाका मारल्यासारखं वाटलं म्हणून त्यांच्या खोलीत घाईघाईनं गेले. तर एक हात छातीवर धरून बाई कोसळतानाच दिसल्या. रामरतन लगबगीनं पुंडलिक साहेबांच्या खोलीत गेला. त्यानं उघड्याच असलेल्या दारावर रीत म्हणून थाप मारल्यासारखं केलं आणि तो ओरडतच आत शिरला. साहेब साहेब, हवेलीतल्या फिरोजबाई वारल्या. त्यांना हार्ट अटॅक आला. साहेब ऐकताय ना? पुंडलिक शांतपणे उठले. पलंगावरून उतरून टेबलापाशी जात ते रामरतनला म्हणाले, अरे उगाच ओरडू नकोस. श्रवणयंत्राशिवाय मी ठार बहिरा आहे आणि रात्री झोपताना मी श्रवणयंत्र काढून टेबलावर ठेवतो. माहीत नाही तुला? त्यांनी टेबलावरचं पिटुकलं श्रवणयंत्र कानाला लावलं. कानावरून केस ओढून ते दिसेनासं केलं आणि मग रामरतनला म्हणाले, बोल आता काय झालं? धन्यवाद.